हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 124वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे जगन्नाथ प्रसादजी भक्तमाली यांची. पंडित श्री जगन्नाथ प्रसादजी भक्तमाली यांना भक्तमाली हे नंतर बिरुद मिळालेलं होतं. वृंदावनमध्ये जे कृष्णप्रेमी भक्त आहेत ते बहुतेक या भक्तमालींचं नाव हे जाणतातच. यांचं नाव घेतल्यावरती त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्याबद्दलचा भक्तिभाव अगदी भरून जातो. एकदा ज्यांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे किंवा त्यांची कथा ऐकलेली आहे किंवा त्यांचा थोडासा सहवास मिळालेला आहे, असे लोक त्यांना कधीही विसरू शकत नाहीत. त्यांच्याबरोबर घालवलेला हा वेळ किंवा त्यांची ऐकलेली कथा ही जणू त्यांचं एक अमूल्य असं धन बनून जातं. भक्तमालीजी हे गौरवर्णाचे आणि भरीव बांध्याचे होते. त्यांचा चेहरा सुंदर आणि अगदी तजेलदार दीप्तिमान असा होता. कपाळ छान मोठं होतं. डोळे अतिशय स्नेहाळ असे होते. चेहऱ्यावर एक मधुर स्मित नेहमी विलसत असे. त्यांचा स्वभाव अगदी बालसुलभ असा सरळ आणि निष्कपट होता आणि तो भाव त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामधून अगदी व्यक्त होत असे. असं त्यांचं जे श्रीकृष्णाच्या प्रेमाने भरलेलं व्यक्तिमत्व होतं, त्याची आठवण जरी झाली तरी श्रीकृष्णाच्या बद्दलचा आणि त्यांच्याबद्दलचा भक्तिभाव हा प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये मोठा भरून येत असे आणि त्याच्या मनाला एक अतिशय सुखद असा शीतलता देणारा भाव त्याच्या मनात निर्माण होत असे. कारण की हे भक्तमाली म्हणजे खरोखरी भक्तीचं मूर्तिमंत स्वरूपच होते. अशा या भक्तमालीजींचा जन्म 1955 संवत 1955 माघ कृष्ण पक्ष द्वादशीला झाला. त्यांचं जन्मस्थान चाचोडा गाव हे गुना जिल्ह्यात होतं. त्यांच्या वडिलांचं नाव होतं आशारामजी आणि आईचं नाव होतं फुलाबाईजी. ते लहानपणापासनं शिक्षणातही हुशार होते. त्यांनी त्या काळची जी मिडलची अशी जी परीक्षा असते ती अतिशय चांगल्या प्रकारे उत्तीर्ण केली आणि नंतर त्याच गावामध्ये त्यांच्याच गावामध्ये त्यांना अध्यापकाची नोकरी मिळाली. त्यांचा पगार त्यावेळेला ₹8 महिना होता. भक्तीचे प्रबळ संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यात दिसून येत होते. त्यांनी अनेक वेळा आपल्या घरातल्या मोठ्या माणसांकडून ध्रुवाची गोष्ट ऐकलेली होती. ते वारंवार ती गोष्ट सांगायला सांगत असत आणि ध्रुवाला दर्शन देणाऱ्या श्री विष्णूंचं असं एक चित्र त्यांच्याकडे होतं. त्या चित्राची ते लहानपणापासून अत्यंत प्रेमाने पूजा करत असत. ते जसे-जसे मोठे होत गेले तसा-तसा त्यांच्या मनातला परमेश्वराबद्दलचा भक्तिभाव हा वाढतच गेला. आई-वडिलांनी यथावकाश त्यांचं लग्न करून दिलं त्या काळच्या रीतीप्रमाणे. लग्न वगैरे झालं, संसार सुरू झाला, पण त्या कुठल्याच गोष्टीचा त्यांच्या भक्तिभावावर काही परिणाम झाला नाही किंवा भक्तिभावामध्ये त्यांना कुठली गोष्ट अडचणीचीही वाटली नाही. अध्यापकाची नोकरी चालू होती आणि एका बाजूला आता संसारही चालू होता. त्यांच्या मनात दिवसेंदिवस भक्ती बीज वाढत होतं. आता आपण वृंदावनला जावं आणि गुरुप्राप्ती करावी, गुरूंची तिथे शोध घ्यावा, असं त्यांच्या मनामध्ये फार येऊ लागलं. ती इच्छा त्यांची दिवसेंदिवस तीव्र होत गेली.
आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे खरोखरच त्यांना वृंदावनला जाण्याचा योग आला. पण ती एक वेगळीच कथा झाली. त्याबद्दल या पुस्तकाच्या लेखकांना त्यांनी स्वतःच आपल्याला गुरुप्राप्ती कशी झाली हे सांगितलं. ते आपण त्यांच्या शब्दातच ऐकूया. ते म्हणतात, की माझ्यावरती गुरुदेवांनी अयाचित रूपाने जी कृपा केली, त्याचं कारण पंडित रामकृष्णदास बाबांजींची कृपा माझ्यावरती झालेली होती. त्यांच्या माध्यमातूनच मला सद्गुरूंची प्राप्ती झाली. सद्गुरूंची प्राप्ती ही मी पंडित बाबांची कृपा आहे, असंच मानतो. काय झालं, एकदा माझ्या मावस भावाबरोबर मी वृंदावनला गेलो. माझ्या मावस भावाचं नाव लक्ष्मीदासजी होतं आणि तेच पुढे मौनी बाबा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्याबरोबर मी वृंदावनला गेलो. ते मला रामकृष्णदास बाबाजींच्याकडे घेऊन गेले. पंडित रामकृष्णदास बाबाजींचं चरित्र आपण ऐकलेलं आहे. ती एक अत्यंत थोर विभूती होती. मला पाहताच पंडित बाबा म्हणाले, की "अरे, याच्यावरती तर शिवाची कृपा आहे आणि कृपा झालेली आहे. लक्ष्मी ह्याला तटिया स्थानातील एखाद्या महंताकडून तू मंत्र मिळवून दे." लक्ष्मीदासजींनी ही गोष्ट श्री अमोलकरामजी यांना सांगितली. अमोलकरामजींनी बाबा भगवानदासजी पंडित यांना विनंती केली. ते मला गुरुपदेश द्यायला तयार झाले. आता मंत्रदीक्षा घ्यायची म्हटल्यावरती जी काही वस्त्र वगैरे लागतात, त्याची माझ्याकडे काहीच तयारी नव्हती. तीही सगळी तयारी श्री अमोलकरामजी यांनीच केली. आणि मला त्यांनी मुंडन करून यायला सांगितलं. ते ऐकल्यावरती मात्र मी धर्मसंकटात पडलो. माझे आई-वडील जिवंत असताना मी मुंडन कसं काय करू शकत होतो? हा प्रश्न पडल्यावर काय करावं ते मला काही समजेना. आपण जर असं मुंडन केलं आणि घरी गेलो, तर आपल्या आई-वडिलांना किती वाईट वाटेल, असं मला वाटू लागलं. म्हणून मी कुणालाही काहीही न सांगताच, म्हणजे मी कारण किंवा मी घरी जातोय हे न सांगताच, त्या लोकांना न भेटताच मी घरी निघून गेलो. पण पंडित बाबाजींनी आशीर्वाद दिलेला होता, तो निष्फळ होणार नव्हता. त्यामुळे आपोआपच अशी परिस्थिती झाली, की मला खरोखरीच मुंडन करावं लागलं. 4 महिन्यानंतर माझ्या माताजीचा स्वर्गवास झाला. मग तिच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित करण्यासाठी मी सोरो घाट इथे गेलो. तिथून परतताना मी मग मुद्दामून वृंदावन इथे गेलो आणि श्री अमोलकरामजी यांची मी भेट घेतली. मला पाहताच एकदम ते म्हणाले, "अरे, तू त्या दिवशी असा कुणालाही न सांगता पळून का गेलास?" मी प्रथम त्यांचे पाय पकडून त्यांची क्षमा मागितली. मग माझ्या मनामध्ये द्विधा परिस्थिती काय झाली होती तेही सांगितलं आणि आता मला मुंडन करावंच लागलेलं आहे. तेव्हा आता तुम्ही मला कृपा करून दीक्षा देण्याची व्यवस्था करा. त्यावरती ते बिचारे श्री अमोलकरामजी पुन्हा श्री स्वामी भगवानदासजी महाराजांकडे गेले आणि त्यांच्याकडून त्यांनी मला खरोखरीच दीक्षा मिळवून दिली आणि माझं जीवन धन्य झालं. अशा प्रकारे पंडित रामकृष्णदास बाबाजींचा आशीर्वाद शेवटी मला फळला आणि मला सद्गुरू प्राप्ती झाली. ही त्यांच्याच शब्दातली हकीकत आपण ऐकली. दीक्षा घेतल्यानंतर या अ, भक्तमालीजींची साधना जोरात चालू झाली. इकडे नोकरी चालू होती, एकीकडे संसार चालू होता आणि साधनाही चालू होती. त्या काळात त्यांना फक्त ₹10 महिना असा पगार होता. त्यामुळे आर्थिक चणचण ही नेहमीचीच होती. त्यामुळे आपल्या गावापासून वृंदावनला जाणं त्यांना आर्थिकदृष्ट्या सारखं काही जमत नसे. एकदा असं झालं, की राधाष्टमीचा उत्सव होता आणि राधाष्टमी ही वृंदावनामध्ये अतिशय धूमधडाक्याने मनवली जाते. त्यामुळे त्या उत्सवाला जाण्यासाठी यांचे प्राण तळमळत होते. पण तिकिटासाठी पैसे नव्हते. शेवटी त्यांनी धाडस करायचं ठरवलं आणि त्यांच्याकडे केवळ 3 आणे होते.
त्या 3 आण्यात जिथपर्यंतचं तिकीट येतंय तिथपर्यंतचं तिकीट त्यांनी घेतलं आणि कोटा या स्टेशनवरती ते गाडीमध्ये बसले. ते जिथं बसले त्याच्यावरती त्यांना सोडून अजून 3 माणसं बसलेली होती. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे गाडीमध्ये डब्यात तिकीट कलेक्टर आला. हे आपले गुरुदेवांचं स्मरण करत डोळे मिटून गुपचूप बसून राहिले. तो तिकीट कलेक्टर यांच्या बेंचपाशी आला. त्याच्यावर बसलेल्या पहिल्या 3 लोकांचे तिकीटं त्यांनी चेक केली आणि हे जसे काही दिसलेच नाहीत आपल्याला, अशा पद्धतीने तो दुसरीकडे वळला. डब्यातल्या इतर सगळ्या लोकांची तिकीटं त्यांनी चेक केली आणि पुढचं स्टेशन येताच तो उतरून निघून गेला. त्यामुळे तिथं काहीच त्यांना अडचण आली नाही. गाडी मथुरा स्टेशनला पोहोचली. प्रवास अगदी विनासायास झाला. आता बाहेर पडताना तिकीट दाखवायला पाहिजे. ते डब्यातनं उतरले आणि पुन्हा गुरुदेवांचं स्मरण करत स्टेशनच्या बाहेर आले. त्यांना कुणीही तिकीट मागितलंच नाही. अशा प्रकारे बिना तिकीट त्यांची यात्रा पूर्ण झाली. खरं तर बिना तिकीट प्रवास करणं हे सरकारच्या नियमाविरुद्ध आहे. मग वास्तविक व्यवहारातलं जर बघितलं, तर भक्त मालीजींना त्याबद्दल शिक्षा व्हायला हवी होती. पण शिक्षा कशी होणार? कारण हे जे कुठले नियम व्यवहारी सरकाराचे आहेत, त्याचंही सरकार असतं भक्तांचे भगवान. त्यामुळे या सरकारी व्यवहारी सगळ्या कारभारावरती सुद्धा भक्तांच्या या भगवंताचीच मर्जी चालत असते आणि भगवंत कधीही योगक्षेमं वहाम्यहम हे आपलं ब्रीद चुकवत नाही. अशा प्रकारे ती यात्रा तर सफळ झाली. पुढे मात्र भक्तमालीजी आता सपत्नीक वृंदावन येथेच गेले आणि तिथेच कायमचे राहू लागले. तिथे त्यांनी पंडित रामप्रसादजी त्रिवेदी यांच्याकडून संस्कृत शिकून घेतलं आणि श्रीमद भागवताचं अगदी सखोल असं अध्ययन केलं. नंतर टोपीकुंज येथील महंत माधवदासजी बाबा यांच्याकडून नाभाजी यांनी लिहिलेलं जे भक्तमाल आहे त्याचंही त्यांनी अध्ययन केलं. लवकरच ते या दोन्हीच्याही कथा सांगू लागले. म्हणजे श्रीमद भागवताची आणि भक्तमालाची ह्या दोन्हीही कथा ते अगदी कायमस्वरूपी आता करू लागले. हे आपल्या स्वभावाप्रमाणेच अगदी साधेपणाने आणि सरळ पद्धतीने कथा सांगत असत. त्यांच्या कथामध्ये ना तर शब्दांचं अवडंबर असे किंवा आपलं पांडित्य प्रदर्शित करण्याचीही त्यांची कुठलीही त्याच्यामध्ये धडपड नसे. कथा सांगता सांगता ते श्रीकृष्णाच्या भावामध्ये इतके तन्मय होत की त्यांचा तो भाव भिनीपणा हा त्यांच्या शब्दातून टपकत असे. ते शब्दसुद्धा इतके भावमधुर होत की ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये सुद्धा त्या भावाची लागण होई आणि त्याचं हृदयही भावाने भरून जात असे. त्यामुळे हे स्वतःही भावसमुद्रात डुबक्या मारत आणि त्यांच्याबरोबर श्रोतेही भावसमुद्रामध्ये डुबक्या मारत असत. हळूहळू भक्तमाल या कथेचे विशेषज्ञ म्हणून श्री जगन्नाथ प्रसादजी यांचं नाव झालं. आता सगळीकडे त्यांची कथा, भक्तमालाची कथा कायम कुठं ना कुठं तरी चालूच असे. त्यामुळे भक्तमालाचे विशेषज्ञ म्हणून त्यांच्या नावाच्या पुढे पंडित श्री जगन्नाथ प्रसादजी भक्तमाली असं जोडलं जाऊ लागलं आणि हळूहळू पुढे असं झालं की त्यांना भक्तमालीजी असंच लोक म्हणू लागले. याच नावानी त्यांना आता लोक ओळखू लागले आणि पुढे तेच नाव इतकं प्रचलित झालं की त्यांचं मूळ पंडित श्री जगन्नाथ प्रसादजी हे नाव आता बऱ्याच लोकांना माहीतच नव्हतं. त्यांना भक्तमालीजी असंच म्हणून लोक ओळखू लागले. आता हे भक्तमालीजी हे एक सफल कथावाचकच होते असं काही नाही. तर प्रभूंच्या कृपेनी भारित झालेलं किंवा ज्यांच्यावरती प्रभूची कृपा आहे असे जे भक्त असतात त्याच्यामध्ये त्यांना एक विशिष्ट स्थान होतं.
आणि त्याबद्दल त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही पुढे घटना घडल्या, त्याच्यावरून त्यांची भक्ती किती उच्च दर्जाची होती, हे आपल्याला समजून येतं. त्या सर्व हकीगती आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरी